पोळ्याचं पीठ चुरलं, भाकरीचंही पीठ चुरलं. आता पोळ्यासोबत फुलगोबीची भाजी केली आणि भाकरीसोबत मस्त अशी काचऱ्याची भाजी बनवायची आहेत. आता जे छन्न्या राहतात, वाळून ठेवलेल्या राहतात, त्याला हे काचऱ्या म्हणल्या जाते. हे पहा अशा पद्धतीने असते आणि त्याची भाजी अप्रतिम अशी लागते. तर तुरीची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली. कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी कडकडल्यानंतर भरपूर कांदा, लाल मिरच्या, वाटलेलं लसूण अद्रक छान परतून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकायचा, परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये काचऱ्या टाकायच्या, छान असं मिक्स करायचं आहे आणि वरून भिजवलेली तुरीची डाळ टाकायची. थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आणि छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. वाफेवरच ही भाजी खूप चांगली अशी शिजल्या जाते. तर या ठिकाणी मस्त अशी ही काचऱ्याची डाळ भाजी तयार झाली. वरून कोथिंबीर फिरवली, छानही मिक्स केलं. आता गरम भाकरीसोबत तर चांगली लागतेच, पण शिळ्या भाकरीसोबत तर अप्रतिम अशी ही काचऱ्याची डाळ भाजी लागते. तर आजचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा.